श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 13 मे. आजचे बोधवचन. वासना मरायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. श्रीराम. वासना म्हणजे हवेपण. श्री महाराज म्हणतात की वासनेच्या 3 अवस्था आहेत: आस, हव्यास आणि ध्यास. आस म्हणजे वस्तू हवीशी वाटणे. हव्यास म्हणजे ती वस्तू सारखी जवळ असावीशी वाटणे. आणि ध्यास म्हणजे त्या वस्तूशिवाय इतर काहीच न सुचणे. वासनेच्या या 3 अवस्था म्हणजे अनुक्रमे सात्विक, राजस व तामस अशा गुणांच्याच अवस्था आहेत. वासना मारायला उलट क्रमाने सुरुवात करायला हवी. तामस राजस वासना टाकून सात्विक वासना धरली तर पुढील प्रवास सुखाचा होईल. त्यासाठी भगवंताजवळ वास हवा, विषयाजवळ वास ना म्हणजे नको. राम करता ही भावना हवी. भगवंताची वासना ही वासना होऊ शकत नाही. श्री महाराज म्हणतात की कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचं सत्व काढतात, त्याप्रमाणे विषय वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना. वासना पूर्ण नाहीशी करणं फार कठीण आहे. तिचं उदात्तीकरण करत करत तिला भगवंताच्या चरणाशी नेलं की ती भगवंतात लय पावेल. वासना ही भगवंतापासून दूर असेपर्यंत अजिंक्य आहे. माणसाचा जन्म वासनेत आहे, कारण त्याचा मृत्यू वासनेत आहे. जन्ममृत्यूचं हे चक्र चालू आहे तोपर्यंत वासना आहे. फक्त मनुष्य योनीतच नव्हे तर सगळ्या 84 लक्ष जीव योनी या वासनेत अडकल्या आहेत. वासना ही मायेची सहोदर आहे. ती माये इतकीच सनातन आहे. मायेबरोबरच तिचा अंत आहे. देव, दानव आणि मानव या सगळ्यांना वासनेनं हीन दीन केलं आहे. मायेला जिंकून जीवनमुक्ती भोगणारे संत सत्पुरुषच वासनेला जिंकू शकतात. किंबहुना निर्वासन झालेले असतात तेच मायेचा भवसागर पार करू शकतात. या मायेच्या दुस्तर प्रवाहाचं संतांनी सुरेख वर्णन केलं आहे. माऊली म्हणते, माया नदी निर्गुण ब्रह्मगिरीत उगम पावली, संकल्परूप जलाने ती भरली, पंचमहाभूतांच्या बुडबुड्यांनी भरली, भ्रांतिरूप महापुराने यमनियम वाहून गेले. असं मोठं प्रत्येकारी वर्णन करून माऊली म्हणते की ही माया नदी पार करणारे तिच्यातच वाहत गेले. कर्म, ध्यान, वैराग्य, योग, याग कशाचाही उपयोग झाला नाही. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी असे अनेक भक्त आहेत, पण ज्ञानी हाच खरा भक्त आहे. ज्ञानी पुरुष सुद्धा अनेक जन्मानंतर वासुदेवा हा सर्वमिती असं जाणतो व मद्रूप होतो. श्री समर्थही चंचल नदीचं असंच वर्णन करतात. मूळ माया चंचल आणि वासनामय आहे. सूक्ष्माकडून स्थूलाकडे ती वाहत आहे. त्रिगुणानुसार ती व्यक्तरूप धारण करते. स्थूलाकडे धावणाऱ्या आपल्या वृत्तींना उलटवून
सूक्ष्म प्रवाहात शिरून मूळ मायेच्या पवित्र निर्मळ आणि सर्वव्यापी उगमापर्यंत जाता आलं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी असा अनुभव तिथे येईल. त्या पलीकडे वृत्तीची निवृत्ती होते. उगमापलीकडे गेल्यावर नदी नव्हतीच असा अनुभव येईल. वृत्तीशून्य योगेश्वर असं सार्थ नाव श्री समर्थांनी अशा महात्म्यांना दिलं आहे. थोडक्यात माया निर्मित देहाच्या मदतीनेच मायातीत व्हावे लागते. तोपर्यंत वासना असतेच असते. फक्त तिच्या शबल रूपात ती न राहता ती भगवंताच्या वासनेत परिवर्तित होते आणि अखेर नाहीशी होते. भगवंत हा क्षीरसागरात वास करतो. प्रपंच हा क्षारसागरासारखा आहे. क्षारसागरातून ढग निर्माण होतो. खारट पाण्याचं रूपांतर तो ढग अमृततुल्य पाण्यात करतो. त्याचा अमृत वर्षाव चराचर सृष्टीवर करतो आणि स्वतः विरून आनंदरूप होतो. त्याप्रमाणे भवसागरात जन्मलेल्या मानवाने भगवंताचं अधिष्ठान ठेवून आपल्यातील खारट पाण्याचं रूपांतर भक्तीत करून देहातीत व्हावे व आनंदरूप बनावे. म्हणून वासना मरायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.